सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। सतगुरु जी तुम्हारी जय जय हो। तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। कालच्या शेष चिंतनाचा भाग आज आपण बघून पुढे शिवपुराणाच्या संबंधातली चर्चा आज बघूया. काल चांगुणा ही पूर्ण झाली असती पण गंधर्वाच्या बायकोनी गोंधळ केला. वीज कोणाची बायको आहे? गंधर्वाची. हे पण लक्षात राहू द्या. देव दानव यक्ष किन्नर गंधर्व जे आहेत ना त्या गंधर्वांची पत्नी वीज आहे. आणि जशी गंधर्व कोणाच्या हाती लागत नाही तशी वीजही कोणाच्या हाती लागत नाही. हात लावून बघता का? हे बात. चांगुणेचा प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कथा कीर्तनकार सांगत असतात. पब्लिक जितकी रडली तितका प्रसंग सुंदर झाला. पण मी रडायला लागलो मग तुम्ही रडताय बाई, यात मजा नाही काही. तो भाव अंतःकरणातनं दाटून आला पाहिजे. आज बरं वाटलं आसनं घेऊन आलेत घरून ज्याचे त्याचे. ऐकतच बघ तुम्ही. आणि चांगुणेचा प्रसंग सांगत असताना भगवान भोलेनाथ आणि चांगुणा यांचा संवाद आहे. चांगुणेचा प्रसंग का सांगितला जातोय? कोण उत्तर देईल? ज्याला येत असेल त्यांनी हात वर करा. पुरुष महिला कोणी असेल. का सांगितलं जातोय? इथे काय संदर्भ आला? कोण सांगेल? त्याचं कायम स्मरण. म्हणून तामसी अन्न जरी शिजलं पण ते भजन करत शिजलंय ना, मग ते सात्विक अन्नात परिवर्तित होत असतं असं काही शास्त्रकारांचं मत आहे. आणि काही शास्त्रकारांचं मत असं आहे की तुम्ही कितीही सात्विक अन्न शिजवा पण तुमचं मन जर तामसी असेल तर ते तामसी आहारात मोडलं जातं. म्हणून मनाच्या भावना या जोडल्या गेल्या. आणि तत्संबंधात जर तंत्रशास्त्राचा जर विचार पाहिला तर आदिशक्ती जगदंबेला कौलमत, नंतर आगममत, त्यानंतर असणारं तिचे जे काही मत आहेत, उत्तराचार, दक्षिणाचार, वामाचार, कौलाचार, हे जे तिचे आचार आहे जगदंबेचे, त्यामध्ये जगदंबेला मासा आणि भात दिला जातो. आजही कलकत्त्यात जाऊन बघा, महाकाली सकाळी उठल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मासा आणि भात जेवण असतं तिला. रामकृष्ण परमहंस स्वतःच्या हाताने भरवत असे. पण इतकं शुद्ध की ते मासा बनवताना त्याच्यामध्ये कांदा लसूण सुद्धा घालायचे नाही, तामसी होईल. भाव सात्विक, ज्याच्या त्याच्या असणाऱ्या संप्रदायाचा आणि त्याचा मताचा विचार इथे सांगितलाय. उठणं लावते, आंघोळ घालते, मस्त जरा धुतलं सुतलं. तो म्हणाला, मम्मी आज हॅपी बर्थडे. नाही रे बाळा, थांब. धुतलं सुतलं, त्याला स्वच्छ केलं, त्याला नवीन कपडे घातले.
आणि मग हळूच त्याला म्हणाली, तुझ्यासाठी मी मागच्या दारात एक सरप्राईज ठेवलंय बर का चिल्या. मग धावत धावत चिल्या त्या मागच्या दारापाशी गेला. म्हणाले, कुठे? म्हणे, ती वेळी नाही का, त्या वेळीच्या पलीकडे ठेवलंय. आणि बस वाकण्यासाठी चिल्या खाली वाकणार तेवढ्यात आईने वरून घात टाकला आणि मुंडकं धडापासून वेगळं. काय भारत आहे हो आपला, आणि काय त्यातल्या गोष्टी आहेत आणि काय शिकवण आहे. अमेरिकेत नाही चिल्या बाळ आहे, तिथं ट्राम्प ये बात. धड वेगळं केलं, पण माया जागृत झाली आणि मुंडकं तिने टोपली खाली लपवलं. मसाला वाटला मुलाच्या भाजीसाठी, शिजू घातलं मांस, बाबाला बसवलं, पाट रांगोळी. पण बाबा म्हणायचा, रडता कामा नाही हो, आनंदाने खाऊ घालायचं. हो म्हणे, आनंदाने खाऊ घातलं, खूप मस्त पोटभर. गंमत बघा, हे खाता खाता भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंत बोलले, हे जेवण अपूर्ण नाही जमायचं. म्हणाले, काय झालं? म्हणे, याच्या डोक्याचा भाग नाहीये. कुठं गेलं डोकं? म्हणे, देवा माये पोटी लपून ठेवलंय, तेवढी तर माया जप. म्हणे, अगे नंतर ते कुजणार आहे. म्हणे, मग देवा काय करू? म्हणे, डोक्याच्या विषयाचा पातळ सूप करून घेऊ. इनी ते डोकं घ्यावं, उकळीत टाकावं, वरून दनादन कुटावं. कुटल्यानंतर ते सगळं मिश्रण तिने पुन्हा कालवणीत घालावं आणि देवापुढे वाढून आणावं. आणि देव तिथेच बोलले, मी निपुत्रिकाच्या घरी जेवत नाही. आता बोला. म्हणे, अहो असं काय करताय? इकडे तुम्हीच तर त्याला मारायला लावलं आणि आता मला परत असं सांगताय की मी निपुत्रिकाच्या घरी जेवत नाहीये. असं कसं करू? भगवंताने आवाज दिला, चिल्या. चिल्या धावत धावत पळत आला. चांगुणाने हा सर्व प्रसंग पाहिला आणि देवाला हात जोडून विनंती करते, देवा माझी जशी परीक्षा पाहिली तशी आता कधी कोणाची परीक्षा पाहणार नाही, मला वचन द्या. प्रत्येकच आई चांगुणा होऊ शकत नाही. मग देवाने तिला एक प्रश्न विचारला, का ग तुझीही तयारी कशी काय झाली? आता इथल्या या कथेची मर्म सांगतो. देव काय म्हणताय, तुझी तयारी कशी झाली हे सगळं करायचे. म्हणे, जगदीश्वर ज्या वेळेस तुम्ही भिक्षा मागायला आले आणि भिक्षा मागताना म्हणताय इच्छा भोजन दे, जर नाही दिलं तर मी तुझा जो मुलगा आहे त्याचं नाव काय काय बोलले होते काल भगवान, चिल्याला काय करून टाकेन. मी तिथेच जाणलं तुम्ही परदेशी, तुम्ही कधी माझ्या गावात आलेले नाही. मी तुम्हाला अनोळखी, माझा चिल्या तुम्हाला अनोळखी, पण मग तुम्हाला माझ्या मुलाचं नाव माहित कसं पडलं? माझ्या मुलाचं नाव तुम्हाला माहित कसं पडलं? तिथेच मी ओळखलं की तुम्ही कालदर्शी नसून तुम्ही स्वयं महादेव आहात. मी तुमची सेवा केली आहे देवा, आपल्या इष्टाला मी येऊन ओळखते. जसं शबरी मातेला सांगावं लागलं नाही की हे राम आहे, नाही का? मतंग ऋषींनी सांगून ठेवलं होतं की राम असे असे आहेत. तिने ते चित्र आपल्या पूर्ण लक्षात ठेवलं होतं डोक्यामध्ये. पण राम समोरून आले तर सांगावं लागलं नाही की हे राम आहे. कारण की रोज म्हणायची ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे मीठे मेरे हाथों से खिलाऊंगी. इतकं सुंदर म्हणायचे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन. सांगावं लागलं नाही देवा, मी तुम्हाला ओळखते, पण एक वचन, असं नाही चालायचं, पुढे नाही. सूतजी शौनकादिक ऋषी मुनी विचारताय, किती गोड प्रसंग आहे हा, आणि याच्याहून आम्हाला कळालं हा देव साधा नाहीये, भयानक कठीण आहे. म्हणाले,
एक प्रश्न आला म्हणा, बैरागी तो भिक्षा के लिए आ गए, आए कहां से, कुठून आले, कुठे राहतात, सहदेह राहतात का तत्व स्वरूपात राहतात? आता पाहायला गेलं तर शिव हे तत्व आहे, पण शिव हे कैलासवासी. भगवान कुठे राहतात? कैलासात राहत असतात. किती प्रकारचे कैलास आहे? 6 प्रकारचे कैलास आहे. त्यातनं ठराविक काही माहिती आहे. जे आता चायना आणि तिबेट मध्ये आहे त्याला कैलास आणि मानस सरोवर असं म्हणतात. बुढा कैलास, किन्नर कैलास, अशा अनेक 6-7 प्रकारचे कैलास सांगितले गेले. त्यामध्ये भगवान शिव कुठल्या कैलासावर राहतात तर म्हणाले भगवान मानस सरोवर आणि कैलास पर्वतावर राहत असतात. म्हणजे तो पृथ्वीवर येतो का? तो पृथ्वीवर आहे. भगवान शिवांचा तो कैलास अद्भुत आहे. अजून तिथे तर मनुष्याने हस्तक्षेप केलाय. आता मनुष्य कैलासाच्या यात्रेला जातो. मी पण कैलास करून आलोय, मग आता माझ्या पुढे कै लावायचं का? ज्यांनी ज्यांनी कैलास मानस सरोवर केलं का त्यांच्या पुढे काय लावायला पाहिजे? आता कै. मग कैलासात मी गेलो, जितके आधी कैला गेलेले ते काही दिसले नाही, मग तो कैलास का? ना. म्हणाले कृपा करा, आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्हाला हे महात्म्य सांगा. तर त्यांनी गोड प्रश्न विचारला, यांनी गोड उत्तर द्यायला सुरुवात केली. ऐका आता संपूर्ण कैलास महात्म्य मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी ऐकलं असेल तर मग पुढे चलो. ऐकलंय का? ना चलो ऐका आता. धर्मशास्त्रामध्ये भूमीचा विचार सांगत असताना 8 प्रकारच्या भूमी सांगितल्या आहे. कान उघडे टकरून ऐकायचं. धर्मशास्त्रात भूमींचा म्हणजे जमिनीचा, भूमीचा विचार सांगताना 8 प्रकारच्या भूमी सांगितलेल्या आहे. किती प्रकारच्या? 8 प्रकारच्या. त्या 8ही प्रकारच्या भूमींचा गुण हा श्री कैलासामध्ये आहेत. म्हणून माझे भगवान कैलासात राहत असतात. कैलास हे क्षेत्र भगवंताला हुंड्यामध्ये मिळालेलं आहे. कारण की कैलास हिमालयात वसलेला आहे आणि हिमवंत हे भगवंताचे दुसरे सासरे. दुसरे पहिले कोण आहे? दक्ष प्रजापती, विरेणी, नंतर मैना आणि हिमवंत हे दुसरे सासरे. त्यांच्याकडनं मिळालेला हा प्रदेश. म्हणाले त्या प्रदेशाला काय म्हणतात? तर त्या प्रदेशाला म्हणतात श्री केदार क्षेत्र. काय म्हटलं गेलंय? केदार क्षेत्र, किंवा त्याला विशाला क्षेत्र म्हटलंय. काय म्हटलंय? विशाला क्षेत्र. लिहून घेणाऱ्यांनी हे 2 पॉइंट लिहून घ्यायचे. केदार खंड आणि विशाला क्षेत्र. विशाला क्षेत्र हे त्याला नाव असं पडलं की भगवान बद्रीनारायणावर श्रद्धा ठेवलेले विशाल नावाचे राजा यांनी खूप कठोर तपस्या केली आणि बद्रीनारायणाला प्रसन्न करून घेतलं. आणि त्यावेळेस बद्रीनारायणाने त्यांना वरदान दिलं, हा संपूर्ण प्रदेश विशाल क्षेत्र आणि विशाला क्षेत्राने ओळखला जाईल. ऐकलं? म्हणाले देवा तुम्ही इथे बद्री म्हणून वास्तव्य करा. म्हणे तथास्तु. म्हणून श्रीमन्नारायण बद्रीनाथ या ठिकाणी तपस्येला गेले. देव तपस्या करत असताना माझ्या नवऱ्याला थंडी नको लागायला. तुम्ही गेले असाल बद्रीनारायणाला, आता तर त्यांना कळेल किती थंडी असते तिथे. माझ्या नवऱ्यावर बर्फ पडतोय, माझ्या नवऱ्याला थंडी वाजते. म्हणून आदि माया शक्ती पार्वतीने बोराच्या झाडाचं रूप घेतलं आणि देवावर छाया धरली. संस्कृत कोशामध्ये बोराला बद्री असं म्हणतात. म्हणून ज्या ठिकाणी हे सगळं घडलं भगवान प्रसन्न झाले आणि भगवतीला वरदान दिलं, आजपासून हे क्षेत्र तुम्हा दोघांच्या नावाने ओळखलं जाईल. विशालाच्या नावाने विशाला क्षेत्र
आणि तू माझी रक्षा केली म्हणून याला बद्रीचे नाथ, बद्रीनाथ असं म्हटलं. या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे इष्ट देवत आहे भगवंताचं, भोलेनाथांचं, नारायण, त्यांचं वास्तव्य आहे बद्रीनाथ म्हणून. कैलास क्षेत्राची महिमा अगाध आहे. जिथे नारायण नाही तिथे भोले बाबा राहत नाही. म्हणून शिवांच्या पूजेचा खूप पहिला नियम या ठिकाणी सांगितलाय. उत्तम शालिग्राम, देवलक्षण शालिग्राम. मी आमचा शालिग्राम परवा डॉक्टर बाबाला दाखवला. कसल्या रेषा आहे त्याच्यावर? सगळ्या सोन्याच्या रेषा आहे, सगळ्या पूर्ण सोन्याच्या रेषा आहे. आणि जेव्हा त्याला उघडलं तर आत पूर्ण चक्र आहे, आपोआप नैसर्गिक चक्र आहेत सगळे. एवढा शालिग्राम भगवान विग्रह. असे उत्तमात लक्षण असणारे शालिग्राम शिवांवर ज्यावेळेस ठेवले जातात आणि मग त्यांच्यावर अभिषेक शिवांवर होतो, तर विष्णुपादोक तीर्थ ज्यावेळेस देवाच्या डोक्यावर पडतं त्यावेळेस भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात, कारण की ते त्यांचे इष्ट आहे. म्हणून आजही आम्ही ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेस भगवंताला तुळस पण वाहतो आणि बेल पण वाहतो. आणि मग तो वाहिलेला बेल आणि तुळसाची पुन्हा आदला बदली करतो. माझ्या भोलेनाथांवर तुळस बेलही असते आणि शालिग्रामावरही बेल आणि तुळस दोन्ही असते. जो बेल आणि तुळशीमध्ये भेदाभेद करतो तो शिव आणि हरीमध्ये भेदाभेद करतो आणि तो पापी असल्याचा भागीदार होत असतो. पण हे आलाही अधिकार आहे. उद्या सुद्धा तुम्ही काही करू नका मी असं सांगितलं तर नाही का? याला श्री गुरूंकडनं दीक्षा आहे, याला सगळ्या गोष्टींचा विचार आहे, असं काही करू नका. शालिग्रामांना पुरुषसुक्ताचा अभिषेक आहे, रुद्राभिषेक आहे, उद्या हे आहे प्रदोष आहे नाही का? मग सांगितलं केदार खंड ही नानाविध भूमींच्या ताकदीने एकत्र भूमी आहे. म्हणाले कृपा करा, आम्ही हात जोडून विनंती करतो, आम्हाला सर्व भूमींचं महात्म्य सांगा. आता ऐका. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जी भूमी येते तिला ज्ञानभूमी म्हटलंय. ज्ञानभूमी. आता ज्ञानभूमी कोणती? तर या जगावर एकमेव ज्ञानभूमी आहे जी भगवान शिवांनीच वसवली आहे, तिला काशी असं म्हटलंय. आजही विद्वान काशीतनं तयार होत असतात. म्हणाले मग जर ही ज्ञानभूमी आहे तर मग केदारात काय असं घडलं की जिथे ज्ञानभूमी आम्ही केदाराला म्हणावं? तुलनात्मक चिंतन सुरू आहे. मग त्यांनी सांगितलं ऐका. भगवान श्री नारायणाचा अंश मात्र ज्ञानरूपी अवतार जो आजही चिरंजीव आहे असे श्री व्यास नारायण अश्वत्थामा बलिर व्यासो कृपा विभीषण हनुमंत हे जे चिरंजीव आहेत यांच्यामध्ये व्यास भगवान स्वतः ज्ञानाचा अवतार आहे. आणि त्यांचं प्रागट्यकरण बद्री नारायणापासून 3 किलोमीटर अंतरावर मणिभद्रपूर नावाचं गाव आहे, ज्याला तुम्ही आम्ही आजचं माना कॅन्ट असं म्हणतो. त्या माना कॅन्टला गेलेत ना बद्रीनारायणाला, तर त्यांना हे सगळं आठवेल जे मी सांगतोय ते. तर त्या माना कॅन्ट मध्ये 2 गुंफा, एक गणेश गुंफा आणि एक व्यास गुंफा. व्यासांनी सांगावं आणि गणपती बाप्पाने लिहावं. आणि त्याच ठिकाणी ज्ञानाची असणारी जी मूर्तिमंत स्वरूप आहे सरस्वती माता, तिचा उगम त्या ठिकाणावर आहे. व्यास आणि गणपतीच्या लिखाणामध्ये आणि सांगण्यामध्ये तिचं खळखळ पाणी व्यत्यय आणत होतं. हात घेतला आणि सांगितलं बघ बरं सरस्वती, आवाज कमी कर. म्हणाले नाही करणार, नाही करणार. तिथे शाप दिला की तू आता इथून पुढे अलकनंदेमध्ये सामावली जाशील. तुला कधीही परत प्रत्यक्षरित्या कोणीही पाहू शकत नाही. तुझा अनुभव मात्र करू शकतील. उशाप आहे हा. शाप काय आहे? सरस्वती मातेला तुला प्रत्यक्षरित्या कोणी पाहू शकत नाही, पण माफी मागितल्यावर म्हणाले तुझा अनुभव तुला करू शकतो.
म्हणून ज्ञानाचा काय होत असतो? अनुभव होत असतो. ज्ञान असं माणसासारखं दिसत नाही. आलं लक्षात? भक्ती दिसते. कशी दिसते सांगू का? आता काय सांगू? आता भक्ती कशी दिसते? कशी? नावाची भक्ती नव्हे, मी गुणाची भक्ती सांगतोय. भक्ती दिसते, वैराग्य दिसतं. आता ऐका, मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं पूर्ण सोडवेल असं काही नाहीये. मजा करत करत जाऊया एकदम छान. आता ऐका, भक्ती कशी दिसते तुम्हाला सांगू का? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. का हो संजू दादा, आज जरा केंद्रात यायला वेळ झाला तुम्हाला? हा ना महाराज, 11 माळी होत्या पण आज 21 केल्या. दिसली भक्ती. आमच्यातच खेळतो आम्ही. काय एकनाथ दादा आज यायला उशीर झाला, 1 वाजला. काय करू? त्या देवाला आंघोळ घालायला कोण नाही, मीच. भक्ती हे लक्षात. आता ज्ञान जरा ते वेगळंच सांगितलं ना त्यांनी. जरा असं सांगितलं असतं तर बरं असत. एक कुठं चाललीस? महादेवाला चालली. मग बेलाचं देठ खुडलं का? ए असं नको, असं व्हा. तसं नको ना, तू तसं व्हा. इकडून नको तिकडून बस, तिकडून नको इकडून बस. हे अतिशहाण आहे. आणि जी ज्ञान पाझळती ना, ती महादेवावर दूध कशी वाहते माहिती का? 15 रुपयाची आतुलची पिशवी असते तिच्या हातात. हे ज्ञान आहे. काही काहीच ज्ञान पुढचं दाखवतो. मी जर काही बोलत असलो तर काही तुमच्या हर्सुलचं नाही सांगत, तुमचं पुढच्या गावाला सांगत. हा, मी जर काही सांगत असलो तर काही काहींना फार भारी सवय असते. बोल ना बाबा, मी तुला बोललोच होतो. नाही तर मी म्हटलं नाही इकडे बसून ठाईचा बैसोनी समोरचा पुढंच म्हणतो कराई. पण तो भाव असणं बोलणं वेगळं. पण ज्ञान पाझळणं फार बोगस काम आहे. आणि हे सर्वात भयानक ज्ञान कुठे पाझळलं जातं कोण सांगेल? त्याला मी लगेच बक्षीस देईन. सांगू का? अंत्यविधीच्या ठिकाणी असं नको असं बांध, तसं नको तसं बांध, इकडून उचल तिकडून ठेव, तिकडून उचल तिकडून ठेव. अर्धा तास झाले तमाशा पाहतोय त्या माणसाचा. आणि तिथं पंचक होतं. ते पंचकाचे पुतळे केले आणि त्यांनी जे ठेवणे लावले, मी तिथंच थांबवलं आणि म्हटलं एक काम करा, याची ज्ञान तुम्हाला आहे. तेव्हा सिव्हिलवर होतो, काही कळालंच नाही महाराज आहे म्हणून. आपल्या रोजच्या कपड्यांवर गेलेलो, गप्पाळाला गंधही नव्हता. मला म्हणे तुला येतं का? म्हटलं तुला येतं का? म्हणे बरोबर तर करतोय. म्हटलं ठीक, बरोबर करताय देवा तुम्ही. एक काम करा, हातात पाणी घ्या आणि संकल्प करा, या प्रेताच्या संबंधित जर पंचक ठेवताना माझी जर क्रिया चुकली तर हे पंचक पहिले मलाच घेऊन मरावं. कारण की पंचक 5 लोक घेऊन मरतो, 3 जो तो पळाला का तो डागनी डागापर्यंत पण दिसला नाही मला. इट्स कॉल 1 ऍक्टर अँड 100 डायरेक्टर. ना 1 ऍक्टर अँड 100 डायरेक्टर. तशी तुमच्यात कुठं मजा असते माहिती का? लग्नात हे असं नाही असं कर या देवाचं, ते तसं नाही तसं तसं तिथं ठेव. आणि तिला घरच्या देवाला पाणी घालायला वेळ नसतो. काय बोला ज्ञान, वैराग्य. आता ते पण सांगतो तुम्हाला. नाही बाई, आपलं चातुर्मास आपण खात नाही. वैराग्य असं नाही आपलं हे, असं नाही आपलं ते, असं नाही आपलं ते, असं नाही आपलं ते, असं नाही आपलं ते. मग माझ्या अंगात आलं, माझं पण येतो. आलं तू नव्हता. 1 2 डाव्याला जायचंय म्हटलं, ओ म्हणे चला जेवण तिथंच करायची.
आता ही दोन माणसं अशी आहेत की मी म्हटलं ना सूर्य इकडून उगतो तर ते म्हणतील इकडूनच उगतो. त्यांना चांगलं माहिती की हा बाबा काही तितका खतरनाक सूर्याला इकडून बी उडवी. एक कानाच्या मागे वाजले का स्टार दिसतात, सूर्य इकडून उगतो. ते म्हटले हो जेवायचं जेवायचं जेवायचं. आमचा संतोष लंगडा म्हटलं तुझे तिथंच बोललं नाही हे उदाहरण त्याच कीर्तनात. म्हटलं तू जेवणार का? म्हणे नाही. म्हटलं का? आपल्याला दहाव्याचं चालत. म्हटलं संध्या का रे? आज एकादशी म्हणून का? नाही नाही आपल्याला दहाव्याचं चालत. म्हटलं मग तुला एकादशीच्या दिवशी तंबाखू कशी चालते? पॉइंट आहे ना. एकादशीच्या दिवशी तुला तंबाखू चालते आणि तुला दहाव्याचं चालत नाही पडते. नाही नाही म्हणे असं कसं? म्हटलं अरे मूर्ख, जो मेलाय त्याचा विचार ऐक. आयुष्यभर भजन करत त्यांनी आयुष्य घालवलं, संपूर्ण देह भजनामध्ये घालवला. एका उच्च कोटी साधकाच्या लक्षणाचं त्याचं लक्षण होतं. त्याच्या दाव्याचं नाही खायचं तर मग कोणाच्या दाव्याचं खायचं? पुण्य वाढतं मूर्खा. खाल्लं पाहिजे. जे वैष्णव आहेत, जे साधू आहेत, ते जाऊन प्रसाद सेवन केला पाहिजे. हे बाकीचे चाळे सोडा, नाही तर तुमचं कोणी खायला येणार नाही. फार चाळा असतो. हा स्वयंपाक वेगळा आणि तो स्वयंपाक वेगळा. घरी जाऊन तो मग तरी चालतं. तर काय बोलायचं? वैराग्य. पण गंमत सांगायची तुम्हाला मला. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कसं असावं तर एका शिखेसारखं असावं. एक महिलाची जी शिखा आहे, आता शिखा तर काही राहिल्याच नाहीये. त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. माध्यमात आलं का तिथं रुपये दे सही येईन परत बोकांडी बस. काहीच बोलायचं नाही, बोलायचंच नाही. वेणी कशी घालतात? तुम्हाला विचारतो म्हाताऱ्या. त्याच्यात किती बटा असतात? 3. बरोबर. मग त्या 3 बट्यांचं तुम्ही काय करत चालतात? गुंफण. बटा किती आहे? बोला चला. 3. दिसतात किती? दिसतात वरती किती? 2. मग तिसरी कुठे गेली? म्हणून भक्ती आणि ज्ञान हे योग्यरित्या प्रदर्शित असावं, पण वैराग्य मात्र कुठे असावं? आत असावं. वैराग्य आत असावं. वेणीसारखं जगावं. भक्ती करताना दीन व्हावं. ज्ञानी माणसाला एक नियम सांगितलाय शिव महापुराणात. जो मनुष्य नेहमी दीन असतो, ज्ञानी आणि नेहमी सदैव असा असतो, भगवान शिव म्हणतात त्याला मी माझ्या डोक्यावर घेतो गंगेप्रमाणे. तिला पहिले अहंकार होता, ज्ञानी होती तरी, पण ज्या वेळेस मी तिला जटेत बंद केली त्यावेळेस तिचा अहंकार नष्ट झाला. त्यामुळे मला ती एवढी आवडली की मी तिला इथून कधी खाली उतरवलंच नाही. म्हणून ज्ञान असावं, पण ते अहंकार विरहित ज्ञान असावं. अहंकार काय? ही पार्टी वेगळी, ते भजन पार्टी वेगळी, याच्याकडे सप्ता तर त्याच्याकडे जायचं नाही, ह्याच्याकडे जायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही. हे काय प्रकार? मला काहीच कळत नाही. हे काय आहे? ते आहे. ज्याच्या नशिबात जिथं लिहिलंय तिथं त्याला मिळणार आहे. पण ज्ञानी माणसाने नेहमी नम्र असलं पाहिजे असं सांगितलंय. व्यासांचे हे अवतार केदार खंडात झाले आणि तिथे संपूर्ण वेद, शास्त्र, पुराण लिहिलं गेलं. म्हणून ती ज्ञानभूमी आहे. म्हणून माझ्या शिवांना ती जास्त प्रिय आहे. दुसरी भूमी सांगितली आहे भक्ती भूमी. काय सांगितली? भक्ती भूमी. या जगात एकमेवच भक्ती भूमी आहे जिला म्हटलं गेलंय वृंदावन. वृंदावनाला भक्ती भूमी असं म्हटलं गेलं, कारण की वृंदावनामध्ये भक्तीला प्राधान्य आहे. श्रीमद भागवतात तुम्ही ऐकलंय, ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले आणि भक्ती तरुण झाली. या जगात एकमेव स्थान असं आहे ज्या स्थानावर गेल्यानंतर ब्राह्मण तुमच्या मागे लागत नाही, पिंडदान करा. नाही तर सगळ्या तीर्थावर गेले का ते काय सांगत असतात?
पूर्वजांसाठी पिंडदान करा. गयेला गेले पिंडदान करा, प्रयागला गेले पिंडदान करा, इकडे गेले पिंडदान करा. पण पिंडदान मात्र एकाच ठिकाणी होत नाही, ज्याचं नाव आहे वृंदावन. तिथे फक्त कोणाला महत्व आहे? भक्तीला महत्व आहे, कृष्णाला आणि राधेला. पण पाहायला जर गेलं तर त्या वृंदावनात कृष्णालाही इतकं महत्व नाहीये जितकं राधाजींना महत्व आहे. कोण कोण वृंदावनात गेलाय? कधी हात वर करा बरं, जरा मला बघूया, मला अजून मजा येईल सांगायला. बरं, 2 3 4 5 हात वर आले. ऐका, त्या वृंदावनामध्ये ना त्या रिक्षा आहे माणसांच्या, माणसाची रिक्षा, आणि त्याला भोपू असं हॉर्न, उसको भोपू बोलते, भोपू असं बसत. तर आम्ही पण जातो, ते संसाधन सोपं आहे तिथे फिरायला म्हणून आम्ही पण जातो. पण ते भोपूवाले ना, भोपूने बजाते. ते समोरच्याला काय म्हणतात माहिती आहे? भैया राधे राधे, थोडा हट जाओ. लगेच वाट देतात ते, भैया राधे राधे. वृंदावनात कन्हैयाला किंमत नाहीये. वृंदावनाची मालकीन राधा राणी आहे. ही राधा नवविधा भक्ती सह भगवंताच्या असीम कृपेला अनुभवायला वृंदावनात आलेल्या आहेत. जी माझ्या श्रीकृष्णचंद्र परमात्म्याची अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची अल्लादिनी शक्ती आहे. चला पुन्हा एक प्रश्न विचारतो, घरची माणसं, शिवपुराणात नाही हा प्रश्न, पण तरी तुम्हाला एकदा विचारतो. सांगा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज आपण जे म्हणतो, याचा अर्थ कधी समजला? आज मी मुद्दाम घालून लोटांगण घेईन. अनंत कोटी कळतं का याचा अर्थ काय आहे? आपल्या पृथ्वीला जशी ही पृथ्वी आहे अशा अनंत कोटी पृथ्वी आहे. आता आपण इथे जसे शिवपुराण ऐकतोय ना, दुसऱ्या पृथ्वीवर पण शिवपुराण चालू असेल कोणच तरी, फक्त विमान नाही येत तिथपर्यंत जायला. आपल्या पृथ्वीवर जे ब्रह्मदेव आहेत त्यांना 4 तोंड आहे, म्हणून आपल्या पृथ्वीचा 4 ठिकाणचा विषय सांगितला युगाचा, सतकृत द्वापार कली, बरोबर? अशा अनेक पृथ्व्या आहे आणि त्यांचे अनेक ब्रह्म आहे, आणि त्या अनेक अनेक ब्रह्मांना लाख लाख तोंड आहे. इतके इतके वर्ष त्यांचा संसार आहे. आणि असं हे अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे त्याचे स्वामी आहे महाविष्णू. आणि हे असे हजारो लाखो महाविष्णू आहे ना, त्यांचा विचार जर पाहता ते भगवान श्रीकृष्णाचे अंश आहेत, फक्त परम श्रीकृष्णाचे ते अंश आहेत. आणि असे हे भगवानजीचं भजन करतात. ती माझी राजराजेश्वरी परांबिका जगदंबा आहे, म्हणून तिला अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामिनी राजराजेश्वरी म्हटली. जगदंबा आणि माया ही कृपा करत असते, म्हणून कृपा करण्यासाठी वृंदावनात आली. मग राधाजींनी वृंदावनात काय शिकवलंय? भक्ती शिकवली. पण भक्ती कशी असली पाहिजे? राधाजींनी जर शिकवली, ती मला एका वाक्यात विचारली तर मी सांगतो बघा. भक्ती कशी असावी? तर भक्ती मर्यादायुक्त असावी. कशी असावी? मर्यादायुक्त. जर त्या भक्तीला मर्यादा नाही घातल्या गेल्या तर सगळं वाटोळं होत असतं. गुरुनी गुरुच्याच जागी राहावं, शिष्याने शिष्याच्याच जागी राहावं. विषय तिथंच संपतो. देव देवाच्याच जागी आहे, भक्त भक्ताच्याच जागी आहे. बस खतम. तुम्ही दीनानाथ ये ना, ये बात है. खूप प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. आणि का ग म्हणे, काय कन्हैया माझ्यावर प्रेम करते का? आता प्रेम हा पण एक मोठा विषय. सांगू का? चलू पुढे. सांगा सांगा. मग कथा लांबते आणि मग पूर्ण क्रमाला जात नाही. चला ऐका, प्रेम म्हणजे काय? काय रे प्रेम म्हणजे? माझू बाबा इकडे कोण सांगेल? आय लव्ह यू. इट्स नॉट लव्ह, इट्स नॉट कॉल्ड लव्ह. आय म्हणजे मी, लव्ह म्हणजे प्रेम करतो.
प्रेम करावं लागतं का होतं? प्रेम करावं लागतं, होतं. ते करावं लागत नाही. आईला आपल्या मुलावर प्रेम होतं का करावं लागतं, का तिचं आपोआप असतं? आपोआप असतं. आज बाबा बोलताना त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मला सांगितला. त्यांच्या झोपडीत नाग आला होता, त्यांची आजी बघायला गेली, असं काहीतरी ते सांगत होते. आता तर खूप प्रसंग लांब आहे, पण त्याच्यामधनं काहीतरी एक विषय असा आला त्यांनी मला सांगताना. म्हातारी किती म्हातारी असो, पण बघायला मुलाला जाते ना, मग त्यांची का असो ना, तुमची का असो ना, म्हातारी ती 90-100 वर्षाची जरी झाली तरी ती मुलावर प्रेम करते. आईचं प्रेम असतं का करावं लागत असतं? असतं ना, मग त्याला प्रेम म्हणतात. मुलावर तुमचं काय असतं? प्रेम असतं. आणि सुनेवर तुमचं लव असतं, जे करावं लागतं. आलं ना लक्षात आता? हे प्रेम अँड लव मधला फरक सांगितला. प्रतिक्षणम वर्धमानस्य गुणरहितम कामनारहित सूक्ष्म वासना विरहित कामना विरहितम, असे 84 सूत्र भक्तिसूत्रामध्ये सांगितले नारदजींनी. जे प्रेम कसं असतं, असं काही ऐकावं, एखाद्या प्रवचनाचं आयोजन असं पण व्हावं की नारद भक्ती सूत्र, फक्त प्रेमाची सूत्र ऐकू 8 दिवस. जिकडं तिकडं शिवपुराण, भागवत, रामायण आणि काय, बस एवढंच चाललंय. बाकीच्या ग्रंथांकडे कोणाला बघायला वेळच नाहीये. देवी भागवत बघा किती सुंदर आहे, गरुड पुराण बघा किती सुंदर आहे. मग खरं प्रेम वेगळं असतं, निराळं असतं. त्याच्यात कधी कामना नसते, वासना नसते. राधा जी माझ्यावर प्रेम करते का? म्हणे हो. म्हणे मग भेटायला काय येत नाही? म्हणे लाज वाटते. मी का आत्ताची राधा आहे का? एसटीत माग वळून पाहतील पोरं फटफटीवर तिच्या माग. आम्ही सकाळीच संध्याकाळीच प्रसंग पाहिला ना. कोण होतं माझ्याबरोबर? कोणती एसटी होती मला माहित नाही, पण आम्ही फिरायला डोंगरावर गेलो संध्याकाळी. अशी एसटी जोरात आली, तिच्या माग अशी बुलेट जोरात आली, भरभर ती त्याला खिडकीत. हर्सुल सारख्या गावात असे धंदे. आमचा नाश्ता झाला असं तर बात आलं होतं. पण चला, तिकडे तिकडे प्रचार सारखाच आहे, काय बोलावं. पाहिलं की नाही खरं सांग. आता मी उद्या परत जाईल. आता ऐका, मग भेटू वाटत नाही म्हणून ना, वाटतं ना, पण आई आणि वडील नको, इज्जत जाईल आई वडिलांची. असं कर, त्या मैत्रिणी काय कामाच्या आहे? आता मैत्रिणी याच कामाच्या असतात, चिठ्ठ्या पोचवायच्या, आणि मित्र त्याच कामाचे. ती म्हणाली तुझं माझं प्रेम शुद्ध आहे, वासना त्याच्यात नाहीये कन्हैया. जर मी माझ्या मैत्रिणींना हे सांगितलं आणि त्यांची सेटिंग लावून जर मी तुला भेटायला आली तर आयुष्यभर कलंक खावा लागेल. नको ना कन्हैया, नाही हे नाही करायचं, हे गलत. म्हणजे मग असं कर ना, रात्री येते का? नको रे बाबा, तू नदीच्या पलीकडे राहतो, मी नदीच्या अलीकडे राहते, मला पोहता येत नाही बाबा. म्हणे मी नाही येणार. म्हणे मग काहीतरी तर कर ना. म्हणे तुझं माझ्यावर प्रेमच नाही का? नाही या प्रेम आहे, आपण नक्की भेटू, पण सगळ्यांच्या समोर भेटू. कारण की प्रेम असावं, भक्ती असावी, पण कन्हैया ती मर्यादायुक्त असावी. अशात मजा नाही रे. आई वडिलांना धोक्यात घालतात काय, त्या व्हॉट्सअप मध्ये असतं, मला तर काही कळत नाही हो दादा. त्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आम्ही तर आता आपण वापरतोय का रे? काही अडतंय का त्याच्यापासून काही? मी तर म्हणतो खरंच तुमचा हर्सुल भारी आहे, इथं रेंजच येत नाही, डोक्याला ताणच नाहीये. बरं येणारे फोन पण फालतूच असतात. हॅलो महाराज कुठे, आणि काय करताय, झालं का, आणि बसले का, आणि उठले का, आणि जेवले का, आणि व्यवस्था कशी. तुला काय करायचं, येतो का तू? फालतूगिरी ही सगळी नाही ना राधा. एक दिवस तर ये. मग ती सांगते रात्री आहे ना, रात्री नको, मग दिवसा ये.
रात को आऊं कान्हा शर्म मोहे लागे, रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, दिन को आऊं तो सकाळी आल्यावर देखे सारी नगरी, बडी दूर नगरी. तो म्हणाले कुठे दूर आहे? कन्हैया बोलतो इत मथुरा उठ, इथ मथुरा उठ गोकुल नगरी. ये ना ग तिकडं. पण ती काय म्हणते? बीच बहे जमुना गहरी, बड़ी दूर नगरी, नगरी बड़ी दूर नगरी, बड़ी दूर रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, रात को आऊं तो कान्हा डर मोहे लागे, रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, डर मोहे लागे जीव डर मोहे लागे जीव डर मोहे लागे. रात को आऊं तो कान्हा डर मोहे लागे, रात को आऊं कान्हा डर मोहे लागे, दिन को आऊं तो देखे सारी नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आऊं रे कन्हैया, कैसे आऊं रे, कैसे आऊं रे कन्हैया, कैसे आऊं रे, कैसे आऊं रे कन्हैया तेरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर. मग म्हणाले मग म्हणाले मैत्रिणींबरोबर ये ना. म्हणे नको नको, मैत्रिणींबरोबर कसं काय यायचं? सखियो संग आऊं कान्हा, सखियो संग आऊं कान्हा शर्म मोहे लागे, सखियो संग आऊं कान्हा शर्म मोहे लागे, सखियो संग आऊं रे कान्हा शर्म मोहे लागे, सखियो संग आऊं कान्हा शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे जी शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे जी शर्म मोहे लागे. सखियो संग आऊं कान्हा शर्म मोहे लागे, सखियो संग आऊं कान्हा शर्म मोहे लागे, अकेली आऊं तो भूल जाऊं नगरी, बड़ी दूर नगरी. एक ताली हाँ, बड़ी एक ताली, दूर नगरी, एक ताली हाँ हाँ हाँ. ज्याची खाली पोळी त्याची वाजवावी टाळी. देवाचे इथे जेवले ना टाळी वाजवा. हा. मग राधाजी म्हणाल्या कन्हैया एवढे प्रॉब्लेम्स इकडे पाहतात तिकडे पाहतात, मग तुझा माझ्यावर जीवच नाही. कन्हैया म्हणे नाही रे नाही. म्हणे कन्हैया माझा तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. मीरा कहे प्रभु
गिरधर नागर मीरा कहे प्रभु गिरधर नागर मीरा कहे प्रभु गिरधर नागर मीरा कहे प्रभु गिरधर नागर गिरधर नागर जी हो नटवर 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 नागर मीरा कहे प्रभु गिरधर नागर मीरा कहे प्रभु गिरधर नागर तुला वाटत असेल तुला मी भेटते नाही भेटत असे नाही रे राजा माझी अवस्था कशी माहितीये तुझ्या विरहात तुमरी तरस बिन में तो हो गई पावनी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी ऐसे आंगने कन्हाई तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर मग म्हणाले नगरी कसं भेटायचं म्हणे आपण एकमेकांना म्हणजे सगळ्या पब्लिक मध्ये भेटू आपण काय चोरी केली का प्रेम केलं का मग ती म्हटली कसं भेटायचं म्हणे आता 2 तारखेला होळी येते त्या होळीला तू एक काम कर आमच्या बरसाण्यात ये रंग लावायच्या बहाण्याने आणि इतकं चेहरा विचित्र चित्र करू नये पण मलाच दिसतील असं सांग हं? मग मी पण सगळ्यांच्या समोर बाहेर येईल आणि तुला रंग लावेल मग आपण तिथे भेटू नाही का हा आपण होळीला भेटू होली आई रे कन्हाई रे होली आई रे होली आई रे कन्हाई होली आई रे होली आई रे कन्हाई रंग बरसे फूले तेरा सावरी होली आई रे होली आई रे होली आई रे होली आई रे दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी म्हणता भरपूर येईल पण कळालं काय याच्यात मी काय सांगायचं तुम्हाला की प्रभू ही गंमत आहे आणि तुम्हाला दिलेला हा स्पेस होता असं काही वाजायला लागलं की उठायचं नाचायचं थोडे पाय मोकळे होतात नाही का तुम्ही कसं बसलं की एका जागी गणपती बाप्पा मी जर तू कथा इथं करत असत तर मी तर एवढ्यात सुरू येऊन गेलो असतो नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू नाचू नवऱ्याच्या पुढे संसाराची गाडी ओढत राहू येत चालत त्याच्यासाठी नाचून बघा त्याच्यासाठी टाळी वाजवून बघा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे लक्षात ठेवा कारण की तुकाराम महाराज पण म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात हा सुख सोहळा नाही रे बाबा मग म्हणाले जर ही भक्तिभूमी आहे तर मग कैलासात असं काय घडलं की आम्ही त्याला भक्तिभूमी म्हणावी तर कैलासात ही घटना घडली ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण निजधामास निघून गेले त्यावेळेस निजधामास जाताना त्यांचा परम भक्त असणारा ज्याचं नाव आहे उद्धव ह्या उद्धवाला सांगितलं उद्धवा तू आता परम भक्ती भूमीमध्ये जा जिथे भक्तराज उद्धव तुझा उद्धार होईल आणि मग म्हणाले कुठे जाऊ भगवंता म्हणाले तू कैलासाकडे जा बद्रिकाश्रमाकडे जा विशाला क्षेत्राकडे जा म्हणाले कसे जाऊ म्हणे हे घे माझ्या पादुका आणि कृष्णाने त्यांच्या पादुका त्यांना देऊ केल्या आणि त्या पादुका घेऊन बद्रीनाथ कैलास क्षेत्री या विशाला क्षेत्री उद्धव आले आणि ज्या ठिकाणी भक्तराज उद्धवांचं वास्तव्य आहे ती भूमी भक्ती भूमी आहे आजही श्रीमद बद्रीनारायणला गेल्यानंतर मागच्या पर्वतावर उद्धवांचं स्थान आहे जिथे उद्धवांनी देवाच्या पादुकांना स्थापन केलेलं आहे म्हणून ती भक्ती भूमी आहे आता आली वैराग्य भूमी भक्ती ज्ञान झालं आता वैराग्य आलं तर वैराग्य भूमी म्हणजे प्रयाग क्षेत्र
जिथे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम होत असतो. म्हणाले भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे त्या ठिकाणी नांदत असतं. मर्यादा, स्त्रियांच्या मर्यादा, सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रयागला राहून बघा, एक कल्पवास करून बघा, मी जे बोलतोय ते सत्य तुम्हाला वाटेल. मी केलंय. आता एवढ्याशा वयात असं काहीच राहिलं नाही की मी काहीच केलं नाही. 2 वेळा नर्मदा परिक्रमा झाल्या पायी, कधी 4 धाम पायी झाले. आता पूर्ण गाडी पंक्चर आहे. तरुणपणातच करून घ्या, म्हातारपणात काही मजा नाही. आणि आपले म्हातारेच जातात तीर्थयात्रेला आणि सोडायला तरुण येतात. त्यांना बी माहिती चालले बद्रीनारायणाला, आले जगून तर जगून, नाही तर जातील म्हणून तिकडच. काय बोलायचं आता. आता ऐका पुढचा खेळ. प्रयाग हे क्षेत्र वैराग्य क्षेत्र आहे. बिंदू माधव नावाचे भगवान त्या प्रयाग क्षेत्राचे अधिष्ठाता देव आहेत. बिंदू माधव. विशालाक्षी भगवती तिथे विराजमान. आणि स्त्रियांना केस कापण्याचा अधिकार फक्त प्रयाग क्षेत्रीच दिलेला. ज्या ठिकाणी त्या विधीला वेणीदान असं म्हणतात. वेणीदान, वेणी माधव, बिंदू माधवाच्या ठिकाणी होत असतं. आपल्या नवऱ्याने त्या स्त्रीचे केस कापावे आणि ते केस कापल्यानंतर विधिवत ते वेणीदान घेऊन ज्यावेळेस आपण या त्रिवेणी संगमावर जातो तर पाण्यात कधीही केस बुडत नाही. पण वेणीदान केल्या केल्या ते केस सर 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 जाऊन तळाला बसतात आजही. पण आता घरोघरी प्रयाग झाले, घरोघरी वेणीदान झालं. आपण फिरता फिरता आज केसाचा बुचका पाहिला. मग मोहित म्हणाला सगळे केस इकडेच आणून टाकतात. काय बोलायचं. मी म्हणत नाही असं नकोय, काळाची गरज आहे ती. आता काय करणार, प्रोडक्शन जर खराब असलं, चांगलं दिसण्यासाठी तरुण दिसण्यासाठी करता. मशिनी 12 महिने फेअर अँड लवली लावली. आमच्याकडे घरी म्हैस आहे ना, आपण प्रयोग करा आजपासून. तिला रोज फेअर अँड लवली लावा, रोज फेअर अँड लवली लावा, रोज फेअर अँड लवली लावा. झालं. ती होईल का गोरी. ते आतून आलं पाहिजे, तेज आत असलं पाहिजे. मी म्हणत नाही ह्या गोष्टी प्रत्येक गावात नसाव्या, पण त्याला मर्यादा असाव्या. त्या आपल्या घरात नसाव्या. त्या बाहेर कुठेतरी गाळा, दुकान घेऊन टाका, माझं त्याला मत मग ओके. कारण की मनुष्य जे पाप करतो ते त्याच्या केसांवर साचत असतं. बरोबर. ब्युटी पार्लर घरात सापडेल पण न्हाव्याचं दुकान घरात सापडत नाही. न्हावी घरी येऊन करीन पण न्हाव्याचं दुकान सापडत नाही. कारण की पाप केसावर साचतं आणि ज्यावेळेस आपण एखाद्याचे केस कट करतो ते पाप आपल्याच घरात येतं. तो पैसा कधीही टिकत नाही. म्हणून थोडं अंतर ठेवून असावं. घराच्या शेजारी का असेल पण अंतर असावं. माझं संसाधनांना विरोध नाहीये, पण ते करायचं कसं, तर मग पैशाला पैसा टिकेल ना. ये बात ना. मग म्हणाले असं बद्रीनाथ ठिकाणी काय आहे, तर बद्रीनाथ किंवा ह्या विशाला क्षेत्री वैराग्याचे जे मूर्तिमंत अवतार झाले आदिगुरु शंकराचार्य 2500 वर्षापूर्वी, ज्यांनी पुन्हा या धर्माची स्थापना केली. बरोबर. कालडी ह्या क्षेत्रामध्ये त्यांचा अवतार झाला. बुद्धिझम खूप वाढलं होतं. भगवान श्री शंकराने परत मनुष्यरूपी अवतार घेतला आणि सगळ्या मताचं मत खंडन करत करत वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्याशी शास्त्रार्थ करणारं जगात कोणी राहिलेलं नव्हतं. असे मूर्तिमंत वैराग्य असणारे आदिगुरु शंकराचार्य समाधी स्थान त्यांचं केदारभूमी आहे. तिथूनच ते सहदेह वैकुंठाला गेले, कैलासाला गेले. भगवान श्री आदिगुरु शंकराचार्य सहदेह 2दा कैलासाला गेले. बरं. एकदा जाऊन परत आले. प्रमाण देऊन सांगतो, युट्यूबचा वापर करा रात्री झोपल्यावर. ज्यावेळेस पहिल्यांदा कैलासात गेले त्यावेळेस माता पार्वती आणि भोलेनाथांनी स्वागत केलं. 2-4 दिवस राहिले व मुलगा घरी जायला लागला. म्हणाले बेटा कपडे घेऊ का. ते म्हणे मी कपडे घालतच नाही. लंगोटी
आता दंड, काशाय वस्त्र, दंडी स्वामी होते. मग म्हणाले काय देऊ? म्हणजे द्या ना, तुम्हाला जे वाटेल ते. भगवंताने आपल्या हृदयाला असा हात लावला आणि 6 आत्मलिंग बाहेर काढले. आणि ते 6 आत्मलिंग शंकराचार्यांना देऊ केले, आदिगुरु शंकराचार्यांना. आणि आईसाहेबांनी आपल्या हृदयातनं 6 श्रीयंत्र काढले आणि ते श्रीयंत्र त्यांना देऊ केले. नंतर भगवान श्री आदिगुरु शंकराचार्यांनी जे 4 मठ स्थापन केले आपल्या शिष्यांच्या साठी, पुढे धर्माच्या रक्षणासाठी, आजही त्या 4ही पीठावर हे 4ही शिवलिंग आणि त्या श्रीयंत्र आजही शाबूत आहे. जर घरी गेलात तर रात्री झोपताना असं टाका त्याच्यावर श्रृंगेरी शंकराचार्य चंद्रमौलेश्वर पूजा, दिसतं शिवलिंग तुम्हाला युट्यूबला पूजा करताना. जे 6वं 5वं होतं ते त्यांनी कांचीला नेलं स्वतः बरोबर, ते आजही कांची पीठावर आहे. आणि जे 6वं होतं ते त्यांनी रामेश्वरला दिलं. म्हणून रामेश्वरला जर गेल्यानंतर पहाटे जर 4ला तुम्ही जर गेलात तर पाण्याचा लोटा घेऊन जाऊ देत असतात. ते शिवलिंग बाहेर काढलं जातं, त्याला पाणी वाहिलं जातं. असे 6 आत्मलिंग आजही आहे. बघा, युट्यूबचा चांगला वापर करा, आपण वेगळाच करतो. म्हणून ती भूमी वैराग्य भूमी आहे. 4 नंबरची भूमी सांगितली, तिला म्हटलंय युद्धभूमी. मी उद्या विचारणार कुठली, कधी विचारेल. युद्धभूमी, युद्धभूमी आहे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राला युद्धभूमी असं म्हटलंय. मग म्हणाले इथे कोणाचं युद्ध झालं? आता ऐका. सहस्त्र कवच नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि त्याने असं वरदान प्राप्त केलं की मला 1000 कवच येऊ दे, ज्यावेळेस हे समोरचा तोडेल तेव्हा मला मृत्यू. पण एक अट अशी आहे, जो माझ्याशी युद्ध करायला येईल त्याचं अर्धबळ मला मिळू दे. म्हणून त्याला कोणी मारूच शकत नव्हतं. म्हणून देवांच्या सांगण्यावरनं धर्म आणि मूर्ती मातेच्या पोटी भगवंताने नर आणि नारायण म्हणून अवतार घेतला बद्रीक्षेत्र. आणि त्यांनी तिथे तपस्या सुरू केली. तपस्या सुरू झाली. बद्रीनाथ या क्षेत्राला असं वरदान आहे की तुम्ही जर तिथे जाऊन भागवताचा एक जरी श्लोक ऐकला का तुम्हाला 1000 भागवताचं पुण्य आहे. तुम्ही बद्रीनाथाला 1 माळ जप केली तर तुम्हाला 30 माळ लाख माळीचं पुण्य देते. डबलने नाही, टिबल चौबलने मिळतं. असं बद्रीनाथाच्या भूमीचं महात्म्य. मग या दोघांनी ठरवलं, एकाने सकाळी तप करायचं, दुसऱ्याने युद्ध करायचं, आणि दुसऱ्याने पुन्हा तप करायचं का तिसऱ्याने युद्ध. जो युद्ध करेल तो परत येईल, तप करेल, असं ते ठरलं. आणि योगायोगाने असं होत गेलं, यांचं तपोबल वाढत गेलं, याचे कवच तुटत गेले शस्त्र कवचाचे. आता उरलं एक. इतकं भयानक युद्ध झालं, कुरुक्षेत्रापेक्षा मोठं युद्ध होतं. म्हणून ती युद्ध होईल. उरलं एक. सहस्त्र कवच सूर्यनारायणाला शरण गेला, मला वाचवा. माझ्या मागे 2 नालायक माणसं लागली. सांगितलं नाही कोण लागली, दृष्ट नालायक माणसं माझ्या मागे लागलीत, मला वाचवा. सूर्यनारायण म्हणाले ये माझ्या शरण, मी तुला वाचवतो. त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती पण ती नाही केली. आजा. मग म्हणाले समोर नर आणि नारायण आल्यावर सूर्यनारायणाने नमस्कार केला आणि म्हणाले देवा माझ्याकडे येण्याचं कारण काय? म्हणे आमचा शत्रू. अहो तो बोलला की असं असं झालंय, त्यांनी कुठे तुमचं नाव घेतलं. म्हणे देऊन टाका आम्हाला आमचा शत्रू. पण आता सूर्यनारायण म्हणाले हे विधान आहे, आलेल्याला शरण मी दिली आहे, आता युद्ध माझ्याशी करा. आता हे दोघं म्हणाले तुमच्याशी युद्ध कसं करावं, तुम्ही प्रत्यक्ष भुवन भास्कर. सूर्यनारायणाच्या युद्धाला भगवान घाबरले. इतकं सूर्याचं तेज, एका आदित्याचं तेज आहे. असं शास्त्रात किती सूर्य सांगितले? किती? 12 आदित्य सांगितले, बरोबर ना? असे 12 आदित्य नव्हे, असे कोटी सूर्य ज्यावेळेस एकत्र येतात, किती? एक सूर्य मे महिन्यात किती त्रास देतो. असे कोटी सूर्य ज्यावेळेस एकत्र येतात, त्या कोटी सूर्यांचं एकदम तेज ज्यावेळेस एकत्र येतं
ते तेज जे आहे ना, ज्या वेळेस आदिशक्ती जगदंबा हसते आणि तिचे दात बाहेर येतात, त्या दाताच्या प्रकाशाने त्या कोटी सूर्यांचं तेज लाजतं, इतके तिचे सुंदर दात आहे, मोत्यासारखे दात. श्रीमद्देवी भागवत खूप सुंदर सांगतात, आईच्या दाताने सूर्याच्या कला लाजतात. हो, कोटी सूर्य, कला किती दिली आहे? काही प्रॉब्लेम आहे? 2 नंबर, तुम्ही चलबिचल खूप करताय, तुम्ही थोडं स्थिर बसा. माझी स्थिरता तुमच्यामुळे तुटते. प्लीज मी रिक्वेस्ट करतो, काही असेल तर बघ, तुम्ही मागे बसा. काय सांगत होते? कला किती कला आहे? 16 कला आहे. दात किती आहे? वर किती? 16. खाली किती? 16. कला किती आहे? खोटं बोलताय, 15च कला आहे. पुढची 16वी कला दाखवा ना कुठे? पौर्णिमा ते अमावस्या संजीव किती दिवस झाले? मग 16वा कुठे कला? मग आता 16वी कुठे सांगतो ऐका. ज्या वेळेस 15वी कला अमावस्या किंवा पौर्णिमा प्रतिपदेला स्पर्श करते, त्याच्यातला जो पोकळ काळ आहे त्याला एक 16वी कला म्हटलंय. येतंय लक्षात? म्हणून माझी आई 16 कलांची स्वामिनी, म्हणून तुम्हाला आम्हाला दात 32 आहे, वरचे 16 आणि खालचे 16. इतका शास्त्राचा बारीक अभ्यास. आदिशक्ती जगदंबा भगवान सूर्यनारायण म्हणाले, माझ्याशी युद्ध करा. या दोघांनी हात जोडले, म्हणाले याला इथेच सोडतो, असू देत, याला पुढच्या जन्मात मारतो. सहस्त्र कवचाचे 999 कवच तुटले होते, एक कवच बाकी होतो. तोच सहस्त्र कवच पुढच्या जन्मामध्ये कुंती पुत्र कर्ण म्हणून जन्माला आला, कवचा सकट. आलं लक्षात? नर आणि नारायण, कृष्ण आणि अर्जुन. आणि मागच्या जन्मातल्या सहस्त्र कवचाचा काय केला? त्यांनी संहार केलाय. हे युद्धाचा विचार. पुढे आलं यज्ञभूमी, 5व्या क्रमांकावर यज्ञभूमी सांगितलंय. या जगात जी सर्वात श्रेष्ठ यज्ञभूमी आहे तिचं नाव आहे गया. बिहार मध्ये पितृगया जिला म्हटलंय. म्हणाले तिथे कोणता यज्ञ झाला? तर आता ऐका, तिथे कोणता यज्ञ झाला? गयासुर नावाचा राक्षस आहे, पुण्यवान आहे, धर्म कार्य करणार आहे. आता मला सांगा, का हो एकनाथ दादा, माधवबाबा, खरंच राक्षस आणि देव आहे का? ते असं केलं, उत्तर बरोबर दिलं तुम्ही, जे आहे ते दिलं. खरंच राक्षस आणि देव आहे. जेवढ्याही शास्त्रामध्ये तपस्या करण्याचा प्रसंग येतो, कोणी केलाय? कधी दिसलं इंद्र 22,000 वर्ष तपस्येला बसला, इकडं बसले? कोणी तपस्या केलं? सगळ्या दैत्यांनी केल्या. मग म्हणाले दैत्य आणि देव काय फरक आहे? एकाच बापाची दोघं सावत्र भाव आहेत. आया 2 आहेत ना, द्वितीय अदिती, कश्यपांची संतान. पण गंमत काय माहिती का? यांच्यात दैवी गुण आहे, पण संगत असुरी आहे. आलं का लक्षात? दैवी गुण तुमच्या आमच्यात पण आहे, पण संगतीचा परिणाम आहे, आणि ती संगत ठरवत असते की दैविक या असुरी. ही बात. जर त्यांच्यात चांगले गुण नसते तर ते तपस्येला बसले असते का? पण संगत अशी असते ना, तपस्या झाल्यानंतर आता मी या जगाचा राजा. संगत. संगत कशी असावी याचा बारकाईने विचार करा बरं. कोणाच्या संगतीत राहावं आणि कोणाच्या संगतीत न राहावं, ते लक्षात. गयासुर दैत्य होता, पण सुसंस्कृत होता. आता लक्ष द्या, टेन्शन आलं इंद्राला, कारण की हिरण्यकश्यपाने तपस्या केली. टेन्शन कोणाला आलं होतं? इंद्राला. त्यांनी लगेच वरतून पाऊस पाडला. गोवर्धन पूजा अशी केली, देवानी असं गोवर्धन धरला. टेन्शन कोणाला आलं? इंद्राला. ज्यांनीही तपस्या केली, पहिलं टेन्शन कोणाला येतं? थोडा आता तुमच्यातले इंद्र दाखवतो. बरं पटतं का बघा? उद्या मला याचा पोचपावती द्या.
इंद्र म्हणजे दुसऱ्याची प्रगती ज्याला बघवत नाही त्याला इंद्र असं म्हटलं गेलेलं आहे. माणसामध्ये असं आणि जनावरांमध्ये खेकडं. माणसामध्ये असं आणि जनावरांमध्ये खेकडं. चला आपण एक प्रयोग करू. चला सुरू करायचा प्रयोग. चला मानसिकरित्या एक डब्बा तयार करा. केला? मानसिक डब्बा करा. मनातल्या मनात केला एक डब्बा फेविक थर्माकॉलचा. त्याच्यात एक 30-40 खेकडे सोडा. सोडा ना. सोडले? आता त्याच्यामध्ये एक लाकडाची काडी टाका. काय झालं सांगा ना. आता केले ना, खेकडे सोडले ना, काडी सोडली ना, झालं काय? मागची मंडळी खेकडा काय करायला लागला तर दुसरा खेकडा काय करायला लागला? त्याला ओढायला लागला. इंद्र. असे अनेक इंद्र आणि अनेक इंद्रायण्या शेजारच्या मुलाला 80% पडले तुला 60% पडले. जी दार लावून ज्याला ठोकते ती इंद्र. शेजारच्यानी गाडी घेतली इलेक्ट्रिक, आपल्याकडे अजून मारुतीचे. इंद्रायणी. प्रवचन तुला एवढ्या प्रवचनात एवढी ती शेटाणी यायची. आता ती घरची शेटाणी तर ती शेटाणीच ना. बसली येऊन अशी मस्त पैकी आणि रोज यायची. माझं फार बारीक लक्ष असतं. तर ती कशी करते माहिती का शेजारची लीला. 2-3 दिवस जाऊ दिले तिने आणि ती अशी करते. कुठून घेतली? काय? साडी. स्वतःच्या अंगावर 3 लाखाची साडी, पण नवऱ्याला त्या 300 रुपयाची साडी अन्नास हट्टास पाडते ती इंद्रायणी. ती 7 वाजता 6:30 ला लागते ती नाही बर का विठूच्या वाडीची. इंद्र ही प्रवृत्ती आहे. येतंय लक्षात? ह्या प्रवृत्तीने प्रत्येक माणसाला ग्रासलेले. दुसऱ्याचे आपल्याला कधीही चांगलं बघवत नाही, ते वाईट कधी होईल याची प्रवृत्ती असते. आणि म्हणताना कसं म्हणतात माहिती का? देवा दुसऱ्याचं चांगलं करून मग माझं कर. समजून घ्यायचं सगळ्यात जास्त छलकपटी आहे. सगळ्यात जास्त छलकपटी. जसं मी काल काय दाखवून गेलोय आपलंच आहे का? ही गंमत काय. आता ही इंद्राला टेन्शन. सगळ्या गोष्टीचं इंद्राला टेन्शन. ब्रह्मदेवाला चेचवलं आणि सांगितलं चला गयासुराकडे. नेलं गयासुराकडे आणि म्हणाले गयासुर तुझ्या छातीवर आम्हाला 1000 वर्ष यज्ञ करायचा आहे, तुझी छाती पाहिजे म्हणे. मग ब्रह्मदेव चपकले ना. काय रे? अहो म्हणे यज्ञ करू म्हणजे मरून जाईल. गयासुर सोबय. नारायण नारायण गयासुर म्हणताय. झोपले. आणि गयासुरा झोपतोय पण लक्षात ठेव त्या यज्ञात हत्तीच्या सोंडा एवढी तुपाची धार राहणार आहे. हत्तीच्या सोंडा एवढी. या काय आपल्या तूप वाढल्यासारखं का झटकलं का? पुढच्या ताटाला एक थेंब, या ताटाला एक थेंब. अजून चांदीचं भांड घेऊन बाहेर येते. हो चांदीचं भांड, चांदीचा चमचा. आपण म्हणतो यो चांदीचं भांड आहे. आणि तो चमच्याचं तोड केवढं असतं माहिती का? हे माझं 1 इंच एवढं छोट. तूप घालू का? तूप वाढवता आपण समोरचा दुसऱ्या दिवशी जुलाबच करतो. हा किलोवर तूप भांड्यात घ्यावं आणि भांड्यात वाढायला काय घेतो आपण? आपल्याकडे चमचा कोणता आहे वाढायला? वरणाची पळी. काय तू किती खातो पाहू आपण. असं खाऊ घालायला रे. काय येण्यासारखं लावलंय. स्वाहा स्वाहा सुरू झालं. 999 संपले. 1000वे वर्ष आलं. यो बाबा काही मरे ना. टेन्शन आलं. गयासुर जसा उठायला लागला तेव्हा नारायणाला सांगितलं नारायणा हा आता तपोबलाने जास्त ताकदवान झालाय, काहीतरी करा, पुढे त्रास देईल. नारायणाने तसे चरण दाबले. गयासुर खाली दाबला आणि सांगितलं काय माहिती? गयासुरा माग काय पाहिजे? त्यावेळेस नारायणाला गयासुर काय बोलले ऐका. फार मोठं विशेष आहे कथेतलं. म्हणाले गयासुर माग काय पाहिजे? गयासुर म्हणाला तुलाच काय पाहिजे माग. तपस्येचा अधिकार, भक्तीचा अधिकार.
असे महात्मा मी माझ्या डोळ्याने सुद्धा पाहिले. मधुसूदन सरस्वती महाराज वृंदावनामध्ये 24 तासात मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. चातुर्मासात वृंदावनाला होतो तेव्हा 24 तासामध्ये महाराज फक्त 4 तास त्यांचं नित्यकर्म, बाकी 20 तास भजन. त्या 20 तासात 1 तास झोपायचं, 1 तास आंघोळ पूजा, 1 तास भिक्षा मागून यायचं, देवाला खाऊ पिऊ घालायचं, परत आवरायचं आणि 20 तास पुन्हा भजन करायचं. मी आजींकडे गेले आणि एक दिवस आजीनी पोळी दिली, पण चुकून काय झालं माहिती का, आजीची सून घरी नव्हती, पण आजीने मग गुपचूप तूप लावलं तिला. आता अधिकार तेवढा राहिला नाही आपल्या किचन मध्ये जाऊन स्वतःच्या हाताने करून खाण्याचा. म्हातारीची सून गावाला गेली, म्हातारीने तूप पीठ चोपडलं आणि त्याच्यातलीच एक पोळी मधुसूदन स्वामीजींना दिली. मी पाहिलंय. आणि काय गंमत घडली माहिती का, ते भोग दाखवताना देव प्रगट झाले आणि म्हणाले, कन्हैया काय बोलताय स्वामीजींना, एक पोळी अजून आहे का? म्हणाले का रे? म्हणे खूप गोड लागली रे, तूप लावलेलं होतं म्हणे तिला, अजून एक आण ना. तो काय बोलले माहितीये स्वामीजी, खायची असेल तर ही खा, नाही तर घरी जा. म्हणजे तुझी पोळी आणण्यासाठी मी परत बाहेर जाऊ, मग माझ्या 20 तासाच्या भजनाचं काय? माझ्या 20 तासाच्या भजनाचं काय? माझ्या भजनात जर तू सुद्धा व्यत्यय आणत असशील तर तूही मला नकोय, गेट आउट. इतका अधिकार होता स्वामीजींचा. गयासुर म्हणाले, तुला काय पाहिजे माग? गयासुराला देवानी वरदान दिलं, जो ह्या चरणावर आपल्या वडिलांचे पिंड दान करेल त्याच्या वडिलांना त्याच ठिकाणी पितरांना मुक्ती मिळाली. यज्ञभूमी आहे. तर यज्ञभूमी सारखं कैलासात अश्वमेघ यज्ञाचं पुण्य सांगितलंय. ज्या वेळेस आपण या ठिकाणी यज्ञ करतो तो कोटी अश्वमेघ यज्ञाचं एकाच याच्यात पुण्य, म्हणून तिला ज्ञान यज्ञभूमी म्हणून कंपॅरिझन ही तुलना केली गेली आहे. तपोभूमी आली 6व्या क्रमांकावर. तपोभूमी म्हणजे ऋषिकेश. हरिद्वारच्या पुढे जिथे बाळ ध्रुवाने तपस्या केली आहे त्याला ऋषिकेश क्षेत्र असं म्हणतात. बद्रीनाथाहून जगदंबा गंगा मैया खाली इतकी जोरात येते, पण ऋषिकेशला तिचा प्रवाहाचा आवाज येत नाही. हरिद्वारला पुढे जाऊन बघा आवाज येतो. ऋषिकेशला एकदम शांत वाहते. का वाहते? तर तिथे सांगितलं नारायणाने, माझं बाळ ध्रुव तपस्या करतोय, आवाज करू नको. ही गंमत आहे. बद्रीनारायण हे तपभूमी सांगितली, कारण की तिथे तमोभूमी, याच्यामुळे की तिथे एकदा तप केल्याचं फळ 1 कोटी प्रमाणे परत मिळत असतं. 7व्या क्रमांकावर येते मोक्षभूमी. सिद्धपूर, पाटण, मातृगया हिला मोक्षभूमी म्हटलंय. आणि मोक्षभूमीची तुलना करताना इथे असं सांगितलंय की जो कोणी बद्रीनारायणाला ब्रह्मकपाल तीर्थावर श्राद्ध करतो त्याला मोक्ष मिळतो. 8व्या क्रमांकाची भूमी सांगितली आहे भोगभूमी. भोग म्हणजे भोग नव्हे, कामवासना. भोगभूमी. खाओ पिये नंदलाल, भूके मरो पापी चांडाल. असे असतात ना काही जण, ज्यांना एकादशी नको, प्रदोष नको, असं काहीच नको. जगन्नाथपुरी ही भोगभूमी सांगितली आहे की जगन्नाथाला रोज एवढा नैवेद्य दिला जातो. देवाच्या मंदिरामध्ये 152 चुली आहे स्वयंपाकघरात, आणि एका चुलीवर 4 मडके शिजवले जातात. 1, 2, 3, 4. आणि विशेष म्हणजे खालचा पहिला नाही शिजत, वरचा पहिला शिजतो. असे रोज एवढे भात, एवढ्या भाज्या बाबा एकटा खातो. म्हणून जगन्नाथ भगवान वर्षातनं एकदा 15 दिवस आजारी पडतात अजून पण. मग त्यांना रोज पोट चोळावं लागतं, त्यांना वेगवेगळे काढे द्यावे लागतात. खाऊन खाऊन पोट बिघडतं. कैलासामध्ये नित्य भोग आहे. कैलासामध्ये भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांची नित्य भोग पुरवत असतात, म्हणून तिला भोगभूमी म्हटलंय. असे हे भगवान कैलासामध्ये विराजमान आहेत. कैलासाची महिमा सांगताना सुंदर या सगळ्या गोष्टींचं वर्णन ऐकताना ऋषी मुनींनी सूतजींना पुन्हा प्रश्न विचारला. हे सूतजी,
कैलासाची महिमा तर आम्ही ऐकली की कैलास इतका आगाध आहे. तो आम्हाला सांगा ना, भगवान भोलेनाथ दिसतात कसे? आता खूप सुंदर चॅप्टर मध्ये हात जातोय. देव कसे दिसतात? आता पाताळेश्वराच्या मंदिरात गेले तर देव कसे दिसताय? लिंगाकार. आईसाहेब कशा दिसताय? योनी आकार. असे एक तरी जागा दाखवा की जिथे भगवान भगवती सह नाहीये. दाखवा ना. पुढेच नाही. ते भगवतीच्या सह आहे. काही काही ठिकाणी भगवान दिसतात, जगदंबा भूमीत आहे. भगवान आहे, तिच्याशिवाय भगवान शिव आहे. हे शिव नसून शव आहे. म्हणून जितकं देवी भागवताचं महत्व आहे तितकं शिवपुराणाचं महत्व आहे. जितकं शिवपुराणामध्ये भगवान शिवांना महत्व दिलं गेलंय तितकंच जगदंबेला सुद्धा महत्व दिलं गेलंय. बरं, आदिमायेचं स्वरूप अगाध सांगितलं गेलं या ठिकाणी. सूतजी वर्णन करतायत, जितके शिव सुंदर आहे तितकी भगवती पण सुंदर आहे. हे दोघं सुंदर आहे म्हणून सर्व काही सुंदर आहे. म्हणे कृपा करून मला सांगा ना, हे कसे दिसायला? आता ऐका. शंकर म्हणजे काय? शंकरोती ती सह शंकर, जो सर्वांचं कल्याण करण्यासाठी समर्थ आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? शंकर. म्हणाले भगवान शिव दिसायला कसे आहेत? म्हणे भगवान शिव दिसायला गोरे पाण आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. किंवा पहिल्या दिवशी तो श्लोक म्हटला होता, स्फटिक सदृशम. स्फटिकासारखे गोरे पान आहे. उंच शरीर आहे. भुजा बलदंड आहे. आता कुठून पाहायचं तर म्हणाले वरून खालपर्यंत सांगतो, ऐका. माथा शोभे जटाभार. भगवान शिवांच्या माथ्यावर काय आहे? जटेंचा भार आहे. का? तर त्यांना या संसारामध्ये रुचीच नाहीये. मेकअप शेकअप चकअप टकअप चकाचक. केस विंचरायला वेळ नाहीये. ते केसांच्या जटा होऊन गेले आहे. कारण की केस विंचरत बसेपर्यंत भजन किती होतं. या काही नकली जटा नाही, आता बसवून मिळतात युट्यूबला आणि इंस्टाग्रामला दिसतात बघा. परवा आम्ही एक साधू पाहिला रेल्वेत. पप्पूला विचारा, पप्पा मला खून होतो दादा, तर समोरच्या सीटावर कोणतरी लय मोठं जटावाला बसले. मग मी तिथून मुद्दाम 2 फेऱ्या मारला आणि ते बेन माझ्या ओळखीच निघालं. पप्पा जवळ मी सांगितलं, म्हटलं पप्प्या ह्या जटा नकली येतो. म्हणे कस काय नकली आहे? म्हटलं नीट बघ ना, इथून सगळं डोकं प्लेन आहे, माग जट आहे. जर त्या ओरिजिनल असत्या तर इथूनच त्या जटा झालेल्या असतात ना. मग मी ती ओळख पाळख काढली आणि त्यांना विचारलं, म्हणे कस काय हो ह्या जटा? ते म्हणे हरिद्वारच्या कुंभात 100 रुपयाला एक मिळते. मग मी घेतलं एक रब्बर. म्हणे रब्बर, त्या रबरात चांगलं 30-40 टाकल्या म्हणे आणि घेतलं ते रबर माझ्या बुचड्याला बांधून का झाल्या माझ्या नकली जटा. काय बोलणार? भगवान जटा याचा अर्थ असा आहे, साधू संतांच्या ज्या पूर्वीच्या जटा असायच्या त्याचा अर्थ असा आहे की अरे भजन एवढं करावं लागतं की केस विंचरायला सुद्धा वेळ मिळत नाही, म्हणून त्या आपोआप जटा होतात. कुठलं भजन करतात? राम नामाचं भजन करतात. जटा झाल्याय भगवान. चला आता तुम्ही पण तसं डोळ्यासमोर आणा जसं जसं मी सांगतोय. जटा जूट माथे पे. दुसरीकडे पाहिलं तर पहिलं दर्शन घडलं गंगा मैयाचं. गंगा मैया हिमालयाची मोठी पुत्री, पार्वती मातेची सख्खी बहीण गंगा. सगर पुत्रांच्या उद्धारासाठी तिला पृथ्वीवर कोणी आणलं? भागीरथ भगवान आणलं. पण त्याच्या आधी भागीरथाच्या 3 पिढ्या खपल्या. दिलीप, अंशुमान
आणि भगीरथ. कान माझ्याकडे का झोपले? ऐका. दिलीप, अंशुमान, भगीरथ 3 पिढ्या खपल्यानंतर गंगा मैया खाली आलीये. 3 पिढ्या. म्हणून ज्ञान जर गंगारूपी ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी 3 पिढ्या खपायला लागतात. कुठल्या? सत्व, रज आणि तम. हे 3 गुण जोपर्यंत खपत नाही तोपर्यंत शुद्ध ज्ञान मिळत. गंगा मैया खाली येताना गर्विष्ठ होती. नंतर 12 वर्ष जटेत बांधली. किती वर्ष? 12 वर्ष. नंतर भगीरथ म्हणाला, अहो सोडा. भगवान म्हणाले, पुरी नाही सोडायची, नाही तर ही परत तशीच करेल. म्हणून देवाने 5 प्रकारच्या किंवा कुठे कुठे 3 प्रकारच्या जागा तिला मुक्ती दिली असं सांगितलं. पहिली जट जी उघडली तिच्यातनं भगीरथी गंगा आली. दुसरी उघडली तिच्यातनं अलकनंदा आली. तिसरी उघडली तिच्यातनं मंदाकिनी आली. आणि ह्या तिघांचा संगम देवप्रयागला होऊन पुढे हरिद्वार कडे निघाली ती भगीरथी गंगा. म्हणाले, हे ऋषीमुनींनो, तुम्हाला मला हे सांगायचंय आणि मला तुम्हाला हे सांगायचंय. ज्ञान असावं पण अहंकार विरहित असावं. जो अहंकार विरहित ज्ञानी आहे त्याला भगवान कुठे ठेवतात? आपल्या डोक्यावर ठेवतात. आणि ह्या गंगा मैयाला वरती एकटं करमत नव्हतं म्हणून भगवंताने चंद्रमा धारण केले. चंद्रमाचं धारण त्या ठिकाणी सांगितलंय. आता कुठला चंद्रमा? रोजचा का? ना ना ना. चंद्रमा कसा दिसतोय भगवंताच्या डोक्यावरचा सांगा? पूर्ण आहे का अर्धा आहे? अर्धा पण नाहीये तो. अर्धत्वाला थोडा पोचायचा बाकी आहे. तर त्या ठिकाणी सांगितलंय शिवपुराणात तो चंद्रमा आहे अष्टमी तिथीचा. अष्टमी तिथीचा चंद्रमा धारण केलाय भगवंताने पण आणि आईसाहेबांनी पण. अष्टमी तिथी ही भगवंताला आणि आईसाहेबांना पूर्ण प्रिय आहे. म्हणून नवरात्राच्या 9 दिवसामध्ये जेवढे 9 दिवसाला महत्व नाहीये तेवढं सर्वात जास्त महत्व अष्टमी तिथीला दिलंय. त्या दिवशी भगवंताचं पूर्ण प्रागट्यकरण आहे. इकडे भगवंताचं प्रागट्यकरण अष्टमीला आहे. खोटं बोलत नाहीये. बोलून सांगू का? भगवान श्री कृष्णचंद्र परमात्मा अष्टमी बरोबर ना. त्यांच्या बरोबर आदिमाया शक्ती गोकुळात अष्टमी. आदिमाया शक्ती जगदंबा तुळजापुरात सुद्धा अष्टमीला प्रगट झाल्या. भरकट भरकट जोगवा मागत मागत तुळजापुरात आली आणि अष्टमीला प्रगट झाली. प्रमाण देऊन जर बोलायचं ठरलं तर बघा कसं प्रमाण आहे. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी ग. नारायणी प्रगट झालीये म्हणून अष्टमी तिथी या दोघांना खूप प्रिय आहे. म्हणाले भोलेनाथ तर असे प्रगट झाले. आईसाहेब कशा दिसतात?
नेसली पातळ पिवळे हार शोभे गळा हाती घेऊन या त्रिशूळ बाळी कुमकुम टिळा जय जय भवानी. म्हणजे माझ्या अंगात असं जागृत होत. आणि का नको व्हायला? देव येते काय भूत आहे का अंगात? भूत येतं का देव येतं? पागल सारखे. माझा तर मी नाही बाबा, आपल्याला पटतं हे सगळ्या गोष्टी. लोक म्हणतात अंधविश्वास आहे, असं काही नसतं हे अंधविश्वास वगैरे. एखादा शहाणा माणूस असं येड्या लोकात पागल सारखं करायला येतं काय? येड लागले काय? कीर्तनाचं प्रमाण देऊन बोलायचं ठरलं तर ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. पुढे काय म्हटलंय आईसाहेबांच्या आरतीमध्ये? केसाचं वर्णन सांगताना सांगितलंय पायी घागरिया खुळ खुळ नाकी मुक्ता फळ नाकी मुक्ता फळ म्हणजे काय? ना नाकी नथसर्ग्याची, मुक्ता फळ वेगळं. आणि मग पुढे काय? माथा नॉट केशरिया. माथा केसरिया नाही, माता केस ग. माताचं ते माथा केलं गेलं. पायी गागरिया
अवताला आणि त्याच्या शिरी हात ठेवला आनंदी जय देवी जय देवी भवानी जय अंबा माता भवानी कृपाळू चिंता आरती हो वाळू मन वाळू वाळू ना भवानी मुखा आनंदी जय देवी जय देवी जय जय भवानी मनरमणी माता परवासनी चौदा कोणाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी सरी पातळ पिवाळे हार शोभे कळान आरती घेऊनिया त्रिशूळ वाणी कुमकुमटेला जय जय भवानी मनरमणी माता परवासनी चौदा कोणाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. आज कथेत देव आले आपल्या बरेच कथा पावन झाली. नमः पार्वती पते हर हर महादेव. चोरून चोरून कशाला बसतात? मी दिसतो असं मोकळं होऊ द्या ना. देव आहे का? भूत आहे का? मग असं नाही चालत. चल देव पावला. हसत खेळत आली ग माझी जगदंबा. 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 हसत खेळत आली ग माझी रेणुका. हसत खेळत आली ग माझी जगदंबा. हसत खेळत आली ग माझी जगदंबा. हसत खेळत आली ग माझी जगदंबा. थोडीशी देवी भागवताची झलक दाखवली. इतकं मोड आहे. हा हा हा. चला ऐका पुढे. भाग्य लागतं देवाला पण आपल्या शरीरावर स्थान द्यायला. हे लक्षात ठेवा. देवाला पण देव आपल्याकडे येतो तो 4 वेळा विचार करून आपल्याला धरत असतो ना. ये बात आहे ना. इसमें कुछ क्वालिटी होगी नाही का. आता गंमत काय झाली माहिती का? क्वांटिटी जास्त आणि क्वालिटी कमी राहिली. भोलेनाथ कसे दिसतात म्हणाले. दोघं नवरा बायकोंनी अष्टमीचा चंद्र लावलाय. खूप सुंदर आहे म्हणे. का हो? सूर्य का नाही लावला? सूर्याचं काय वावड होतं म्हणे. नाही, चंद्रमाच्या ठिकाणी 2 गुण इतके सुंदर आहे ते माझ्या भोलेनाथांना आणि आईसाहेबांना आवडतात म्हणून त्यांनी त्याला इथे बसवलं. लेकरापेक्षा उंच जागा दिली. तर काय? तर चंद्रमामध्ये ममता आणि क्षमाशीलता हा गुण आहे. आलं लक्षात? चंद्रमा कसे सदैव दुसऱ्यांवर ममता करतात आणि सदैव दुसऱ्यांवर क्षमाशीलता क्षमा करण्याचा गुण आहे. म्हणून भक्त कसे पाहिजे? ममता करणार आणि क्षमा करणार. गुरु महाराज वेळ प्रसंगी कठोर पण होतात पण वेळ प्रसंगी स्वतः बनवून खाऊ पण घालतात. हे बात नाही का. ममता आणि क्षमा. जो मनुष्य दुसऱ्यावर नेहमी ममता करतो आणि दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती त्याच्यात आहे, भगवान म्हणतात मी त्याला चंद्रमास सारखा माझ्या डोक्यावर धारण करतो. मग म्हणाले भगवंताच्या कंठाचा विचार आला. भगवंताच्या कंठाजवळ जात असताना एक ऋषी म्हणाले देवा भगवंताच्या कंठावर उडी मारण्याच्या आधी कपाळावर तर चला. म्हणाले चलो चलो चलो. भगवंताच्या डोक्यावर त्रिपुंड आहे. काय आहे? त्रिपुंड चंदनाचं. म्हणजे 1, 2 आणि 3 रेषा अशा आखल्या आहेत. आता हे सरळ त्रिपुंड जे आहे ते ब्राह्मण आहे, ब्रह्माचं आहे. पण शिवांचं त्रिपुंड कसं माहिती का? असं काढून असं काढून असं म्हणजे धनुष्याकार. भगवान शिव जे लावतात त्रिपुंड ते धनुष्याकार लावतात. का? तर एक लक्षात ठेवा, आपला संप्रदाय आपला कुठला संप्रदाय आहे हे जर संप्रदाय पाहायचा असेल तर आपला गंध आपला संप्रदाय दर्शवत असतो. वारकरी हे समजायला वेळ लागत नाही. इथून इतका गंध मध्ये बुक्का वारकरी आहे. उभा गंध लावला वैष्णव आहे. गोलगंध माझ्यासारखा लावला जगदंबेचा उपासक आहे.
त्याच्याबरोबर जर खाली भस्म असला तर शिवशक्तीचा उपासक आहे. या गोलगंधामध्ये जर मध्ये चंदन असलं तर गणपतीचा उपासक आहे, गणपती आहे. पण आता इथं बुक्का, इथं शेंदूर, इथं हळदी, इथं कुंकुम, मग नेमका म्हसोबाचा का साध्या आसराचा का कोणाचा काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. तुझ्यावर छाप कोणाचा? हे छाप आहे ना आपले, आपण कोणाच्या बायका आहोत याची छाप इथे आहे ना. आलं का? छाप आहे. त्रिपुंड काढलाय, मध्ये त्रिनेत्रातला एक नेत्र आहे जो भगवान कधीही लवकर उघडत नाही. भगवंताच्या कानामध्ये सुंदर कुंडल आहे. म्हणून हिंदू आहोत आपण, आपल्याला नियम दिला आहे की आपण गळपाळाला गंध आणि दोन्ही कानामध्ये कुड्या पाहिजे. एका कानात टपोऱ्यासारखी नाही, दोन्ही कानात पाहिजे. कुठं गंध, बायाला कुकू लावायला सवड नाही. माझ्या आईला बघा कधी तुम्ही, साक्षात जगदंबा दिसते माझी आई. हा, एवढा कुंकू लावते. आणि ती झोपेत पण जरी असली ना तरी सकाळी उठली का तसाच असतो तो कुंकू, पुसत नाही तिचा कुंकू, आणि मेन पण नाही लावत. कुकावाल्या गेल्या सगळ्या, टिकल्यावाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सगळ्या सवाशणी झाल्या. धरला नवरा का चिटकवी ठरला, धरला नवरा का टाक बाथरूमच्या आरशावर, तो दिवसभर असं काय बोलायचं आता. आणि काळाच्या ओघाने ती एखादी ड्युटीला जाते, इकडे जाते तिकडे जाते, तिच्यासाठी ठीक आहे. पण बाई जरा ठळक तर लाव, जरा ठळक तर लाव. आम्हाला सांगावं लागतं कुंकू लावा, हातात बांगड्या घाला, डोक्यावर घ्या, मग या. इतकी लाजीरवाणी गोष्ट आहे. हिंदू आहे हिंदू. परवाची गंमत सांगतोय. आपल्या शिक्षकांसाठी परवा एक पेपर झाला. त्यांना पात्र अपात्राचा एक पेपर होता रविवारी. काय सी हा जे काय असेल ते, तो पेपर झाला. तर त्या पेपरसाठी बरेच लोक नाशकात आले होते. त्यात माझी मामी आहे. ती ज्यावेळेस पेपरला गेली त्यावेळेस सांगितलं, दादा आम्हाला मंगळसूत्र सुद्धा काढायला लावलं. बरोबर का सर? पण मग घड्याळ मंगळसूत्र काढायला लावलं, पण मुसलमानांच्या बायकोला गुरखा काढायला लावलं नाही, काढायला लावलं का? हा, ये बात आहे. ती इतकी एकनिष्ठ आहे ना, ती तिचं चंद्र काढणारच नाही. तिने काढला का यांचं खरं आहे का काही? हा, पण आपल्या तशाच वाद झाले तिथे, खूप वाद. आणि त्या दिवशी माझ्या हातून पुरस्कार होता तुंतुणे शास्त्रींना, आणि त्या ठिकाणी दादास भुसे येणार होते शिक्षण मंत्री. पण त्यांची गंमत, त्या एअरपोर्टचं उद्घाटन भूमिपूजन होतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, म्हणून ते तिथे गेले. मी शिक्षण मंत्र्यांना माझा हा निरोप पोहोचवणार नाही, मला द्यायचाच होता. हा GR कसा की त्यांना चालतं ना आमच्या बायकांचे मंगळसूत्र कसे बाहेर निघतात. हा GR कुठे? बरोबर आहे की नाही? याच्यात तुम्ही कमी पडल्या, बरोबर काय? तुम्ही कमी पडल्या. तुम्हीच जरी असे नीट राहिले असते ना तर ते नाही ना बाई. का ग विधवा आहे का सवासने, आम्हाला कधी प्रश्न पडतो ताई. मग पायात पाहावा जोडवं नाही, तेवढं तर त्यांनी मान सन्मान ठेवला विधवेचा. तर वरून काहीच कळत नाही. बरं दिसलं तर इतकी बारीक टिकली असते. मग मी म्हटलं का एवढे बारीक, ते एक वेळ नसतं, असं नसतं. मग ते पर्स मध्ये टाकलं का कुठेही नवरा पडला लोकल मध्ये का लावून घ्यायचं. अहो मला एक सांगा, तुम्ही महिला सगळ्या, खरंच मला एक, मी आई म्हणून तुम्हाला विचारतो, मुलगा म्हणून, खरंच हे श्रद्धेचा विषय का हा? ही अशी श्रद्धा आहे आपल्या पती परमेश्वराबद्दल? मी असंच एका ठिकाणी प्रश्न विचार की म्हातारी चिडून बोली, जाऊ दे ना, तो बी तर तसाच आहे, मरतो तिकडं. पडला तर तो उद्या मरायचा तर आज मरो, लफडेबाज, चिडवा तिकडे त्याला, म्हटलं जला डाल फिरतो. त्रिनेत्रधारी कुंडल, मग आलं कंठ, मग कंठाकडे आले आणि म्हणाले कंठ निळा आहे. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन का केलं गेलं? तर समुद्र मंथन यासाठी केलं गेलं की श्री म्हणजे लक्ष्मी वैकुंठातनं निघून गेली होती. तिला प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन झालं.
आणि पुन्हा ती लक्ष्मी माता प्राप्त झाली. पण समुद्र मंथनातनं जे पहिलं निघालं होतं त्याला हलहल विष असं म्हटलं. कोण पियेगा? आता हे बोळ एवढं आहे, जिथं कमी तिथं आम्ही. आपण तिथेच करतो ना, नाहीतरी आपल्याला रिकामी जागा भरायलाच बोलवतात. मग काय चाल. पण पुढे याचा विस्तार सांगायचा आहे म्हणून आज थांबतोय इथे. हा प्रसंग आला. कंठ निळा झाला, सुंदर कंठ आहे. कंठामध्ये भुजंग आहे, भुजंग नाग. सुंदर सुंदर नागांनी भगवंताला वेढा घातलेला आहे. भगवंताच्या अंगावर एक नसून 7 प्रकारचे नाग आहे. नाव पण सांगतो, कार्य पण सांगतो, लवकर ऐका. बघा, गळ्यामध्ये जो नाग आहे त्याचं नाव आहे वासुकी. कंठी शोभे वासुकी हार, ज्याला किंग कोब्रा असं म्हणतात. नाग देवाच्या बाहूंना या सर्व नागांनी वेढा मारला. त्यात जो प्रमुख नाग देवाच्या बाहूला वेढा मारण्यासाठी गेला त्याचं नाव होतं भुजंग. काय नाव होतं? भुजंग. हे नाग का गेले देवाजवळ? तर त्यांना असं वाटलं की थोडस विष तो ओढून घेऊ, याला यातना कमी होतील. नागराज गळ्याच्या खाली इथे वेढा मारला नागराजाने. मणिरत्न नावाच्या नागाने, मणिरत्न नाग त्याचं मणिरत्न, त्याने देवाच्या या इथे वेढे मारले मनगटाला. कटिबंध नावाचा कालसर्प नाव ज्याचं आहे त्याने पोटाला वेढा मारला. कालसर्प, कटिबंध कमरेला गुंडाळलं गेलेला आहे नागाने. 6व्या क्रमांकावर नारायण नावाचा नाग आहे. त्याने देवाच्या पूर्ण छातीला कसकरून धरलेलं आहे. आणि मणिप्रसाद नावाचा नाग आहे. त्या नागाने देवाला पायाशी धरलंय. तो मणिप्रसाद नावाचा नाग आहे. देवाच्या संपूर्ण अंगावर विष पसरलं होतं. मणिप्रसादाकडे विष नव्हतं. म्हणून त्याने सांगितलं, हे माझे भाऊ बहीण जे काय तुम्ही वरची टकले देवाला, तुम्हाला विषाचा प्रभाव सहन होत नाहीये, मला विष द्या तुमचं. तर एकाने द्यायच्या ऐवजी या सगळ्यांनी विष त्याला देऊन टाकलं. तो ह्या सगळ्यांपेक्षा जास्त विषारी झाला. त्याला आपण काय म्हणतो माहितीये? मण्यार. जो किंग कोब्रापेक्षा जास्त विषारी आहे. तो चावतो आणि माणूस मरतो कधी हे सुद्धा समजत नाही. मण्यार त्याला म्हणतात. त्याच त्या ठिकाणी नाव काय आहे मण्यारचं? मणिप्रसाद. सर्व नागांचं विष त्याच्यामध्ये, म्हणून तो अतिविषारी आहे. या सर्व नागांनी देवाला गुंडाळलंय. वाघांबर घातलंय देवाने खाली, मस्त सुंदर असं छान. आणि त्याच्याच बरोबर देवाला लग्नात मिळालेले कपडे होते ते पण घातले देवाने, सुंदर असे छान. खाली कमरेच्या जवळ आल्यानंतर पाहिलं तर पायामध्ये हडकाची बेडी डुकराच्या, अशी बेडी जनावराच्या पायाच्या बेड्या. जेव्हा देव चालतात त्याच्या त्या बेड्या खळांग 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 वाजतात. आणि संपूर्ण अंगावर भगवंताने चिताभस्म लेपन केले. काय केलंय? चिताभस्म. देवाला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 भुजा आहे. किती भुजा आहे? 1 नाही, 2 नाही, 5 मुख आहे. एकानन चतुरान पंचानन साजे शिव पंचानन साजे अंशासन गरुडासन अंशासन गरुडासन शिवा
किती? 2 भुज 4 चतुर्भुज 10 भुज ते सोरे शिव 10 भुज ते सोरे. तिन्ही लोकात पाहिलं तुमच्यासारखं सुंदर कोणी नाहीये देवा. तीनो रूप निरखता त्रिभुवन जन मोहे. ओम हर 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 महादेव. ओम हर शिव ओंकारा. प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदाशिव भोलेनाथ सदाशिव अर्धांगी लाला. ओम हर भगवान शिवांचं असणारं हे स्वरूप आहे. तर हे शिवांचं स्वरूप इतकं सुंदर या ठिकाणी सांगितलं. मग म्हणाले, पुढचा प्रश्न विचारला, का हो शिव वैरागी आहे. शिव वैरागी आहे. शिवांना कुठल्याच संसारी सुखात रस नाहीये. मग त्यांनी लग्न का केलं? काय गरज होती लग्न करायची? नाही का? लग्न करतो, नको नको नको, लग्न नाही केलं का? माझं किती वय झालं, माझं लग्नच करत नाही, असा काही प्रकार होता का? म्हणाले, असं नाही आहे. म्हणाले, तुम्ही पहिल्यापासून सांगतात वैराग्य म्हणजे भगवान शिव. मग त्यांनी लग्न का केलं? तर म्हणाले, ते उद्या सांगतो. 11:15 झाले होते. बरोबर आज 11:15. एक चिठ्ठी पुढे माझ्या समोर आली आहे. कोणी दिली? कोणी सांगितलं? बरं. तर त्यांनी लिहिलंय की आम्हा सप्तधान्य दान करायचे आहे, तरी कृपा करून आम्हाला सांगावे काय आणावे. आता काल सांगितलं गडगडी काय तेच तांदूळ सोडून सगळं काही आहे ते धान्य आहे. एक छटा, एक इतकं आणा, नाही तर पोत पोत आणा. पण त्याचा नियम असा सांगितला आहे. त्याच्यासाठी उत्तम तिथी उद्या आणि परवा आहे. उद्या प्रदोष आहे आणि परवा शिवरात्री आहे. व्यासपीठाच्या समोर येऊन त्यावर एक बेलपत्राचं पान ठेवून आणि त्यावर यथोचित तुम्हाला रुपयापासनं काय वाटेल तर त्यात टाकायचं आणि हे सांगायचं की आम्ही आमचे सप्त जे विकार आहेत देवा तुम्हाला या निमित्ताने दान करू इच्छितो, ते दान करायचं. बेलपत्र तिथून देवाच्या ठिकाणी लावायचं, घरी घेऊन जायचं. आता ते खायचं का ठेवायचं हे मला माहिती नाही, हे मला काही विचारू नका. या पद्धतीने त्याचं दान होत असतं. उत्तम तिथी त्याला उद्या प्रदोष आणि परवाची शिवरात्री आहे. म्हणून बळजबरी कोणावर हे प्रश्न विचारला म्हणून मी त्याचं उत्तर दिलंय. तर आता झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करतो. सेवेस पूर्ण विराम देतो. उद्या भगवान शिवांच्या ह्या वैराग्य विषयावर चिंतन होईल.